पूर्व न्यायालय भरती परीक्षा 26 एप्रिलला, पण अनेक लेकरांचं भविष्य अंधारात आणि या देशात गरीब म्हणून जन्माला येणं गुन्हा आहे का हे नेहमी वारंवार वाटते. याचं कारण काय पूर्व, तर अनेकांचे फॉर्म अपात्र झाले आणि न्यायालय म्हणते की टेक्निकल बाबी लेकरांकडून चुकल्या आहेत. आता पहा 26 एप्रिलला परीक्षा आहे. कोणता पेपर कधी आहे? त्याच्यामध्ये शिपाई पदाची परीक्षा 2 शिफ्टमध्ये होणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही पाहिलं असेल की जरासा डाटा पहा. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण डिटेल अभ्यास आपण सांगितलेला आहे आपल्या VK क्लासमध्ये, त्या संदर्भात बॅच पण आहे. तर पूर्व मुंबई उच्च न्यायालय 14 ऑगस्ट 1862ला याची स्थापना आहे. याचं मुख्यालय मुंबईला आहे. याचे खंडपीठ नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोव्याची राजधानी पणजी या ठिकाणी आहे. मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र, गोवा, त्यानंतर दादरा नगर हवेली, दीव दमन यांच्यासाठी काम करते. आता मुख्य गोष्ट लक्षात घ्यायचे, पहिले मुख्य न्यायाधीश होते सर मॅथ्यू श्वास, पहिली महिला न्यायाधीश होती त्यांचं नाव होतं सुजाता मनोहर, दुसरी महिला न्यायाधीश या मुंबई उच्च न्यायालयात झाले होते त्यांचं नाव मंजुळा चिल्लूर. असो, आता पहा फॉर्म पाहत असताना लघुलेखक पदाचा तुम्ही उच्च श्रेणीचा फॉर्म भरला असेल तर यामध्ये जागा होत्या 19 आणि याच्यामध्ये आलेले फॉर्म आहेत 2599. आता पहा 2599 फॉर्म आलेले आहेत. यानंतर बाळांनो अपात्र फॉर्म इथं झाले 97. त्यानंतर पहा लघुलेखक निम्न श्रेणी लिपिक या पदाच्या जागा होत्या 56. याच्यामध्ये पात्र उमेदवार आहेत 5455 आणि यामध्ये अपात्र आहेत 140. आता यानंतर पहा लिपिक पदाच्या जागा होत्या 1332. यासाठी आलेले फॉर्म आहेत 1,15,922 आणि अपात्र आहेत 4,058. आता यांचा जो काही DD आहे याचे गेलेले पैसे कोणाकडे गेले, त्याच्यानंतर नेट कॅफेवाल्यानं परत दिले का, हा फार मोठा प्रश्न आहे. कारण मोठ्या लोकांचे 1000-1200 गेले काही नाही, पण काही ना 500 रुपयाचा जेव्हा DD काढतो का, तर 500 रुपयानं कोणाचा तरी बाप रोजान पण गेला असतो, हेही लक्षात घ्या. त्यानंतर पहा वाहन चालक याच्या एकूण जागा 37 आहेत. पात्र उमेदवार आहेत 26,162 आणि अपात्र आहेत 934. त्यानंतर शिपाई, हमाल आणि फरास याच्या एकूण जागा आहेत 887. फॉर्म आले 2,14,764. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त लेकर आपल्या ॲपमध्ये पहा. अपात्र उमेदवार आहेत 6,047. आता जर आपण या भरतीचा एकूण विचार केला तर एकूण न्यायालयामध्ये जागा होत्या 2331. न्यायालयामध्ये एकूण जागा 2331. पात्र उमेदवार आहेत 3,64,902 आणि अपात्र आहेत 11,276. आता 11,276 ह्या मुलांच्या भरलेल्या DDचं काय, याला कोणते टेक्निकल बाब की ज्याच्यामुळे हे लेकर अपात्र झाले, हा फार मोठा प्रश्न आहे. पण प्रश्न विचारायचा कोणाला आणि न्याय कोण देणार, हा एक फार मोठा प्रश्न असतो. आता 26 एप्रिलला तुमची परीक्षा आहे. 26 एप्रिलला परीक्षा आहे लिपिक पदाची. तर तुम्हाला सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे. याचा अर्थ ज्या ठिकाणी तुमचं सेंटर आहे परीक्षा न्यायालय घ्याले, तर ज्या शाळेमध्ये ज्या कॉलेजमध्ये हे सेंटर असेल, एक गोष्ट लक्षात घ्या, तिथं जे गेट असते का, तर त्या गेटवर तुम्ही 8:59 पाहिजे. 9:05 जर गेट क्लोज झालं तर नंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री नसते. आणि तू काय राष्ट्रपती नाही, 8:45 जाऊन गेटच्या समोर उभा आहे. वाटलं तर त्या गेटच्या तिथं झोप. जर खऱ्या अर्थानं तुला त्या घराचं चित्र बदलायचंय, तो अभ्यास चांगला केलेला आहे, तो अभ्यासाबद्दल सिरियस होता, तर ह्या गोष्टीत तुला कोणाला म्हणायचं काम येऊ नाही. नाही तर तू डायलॉग आणतो 2च मिनिटं झाले आणि मला कसं काय घेऊ देणं, विद्यार्थ्यावर अन्याय झाला. व्हिडिओबाजीनं काही होत नाही. परीक्षा न्यायालय घ्याले, सिरियस घे. 9ला तो हा रिपोर्टिंग टायमिंग. 9:15 ती हातात पेपर, तू वर्गात जाणार. वर्गात गेल्याच्या नंतर 10 वाजता ती हातात पेपर देणार. 11 वाजता लक्षात घ्या पेपर संपणार. पेपरचा कालावधी लिपिकचा 1 तास आहे. 45 मिनिटं वर्गात गेल्यावर तुला वाटलं बोर व्हायलंय तर वर्गातल्या मनी पहाय, बेंच असेल तर बेंचवर बढियापैकी पिंपळाचं पान काढ, तो नाव लिहे, तिचं नाव लिहे, तो नंबर लिहे, खाली कॉलमी लिहे. तरी वेळ पूर्ण तर त्यानं जेव्हा त्याकडे उत्तरपत्रिका दिली बराबर नंबर टाक, तो नंबर 2दा घोट, हे का नाही. जेवढा वेळ तुला घालायचा तेवढा घाल, तरी वेळ जाईना. तर जे तिथं गार्डिंगला आहे त्याच्याकडे पाय, ते तिच्याकडे पाहिजे, दोघं एकमेकाकडे स्माईल करायची, त्याच्यात वेळ निघून जाईल. 10 वाजता मात्र पेपर सोडायला सुरुवात करायची बाळा. त्यानंतर स्टाफ, कार आणि ड्रायव्हर यासाठी दुपारी 12 वाजता तुमचा रिपोर्टिंग टायमिंग आहे. दुपारी 12:15 तुम्हाला वर्गात सोडल्या जाणार आहे आणि दुपारी 1 वाजता तुमच्याकडे पेपर आहे आणि तो पेपर केवळ 30 मिनिटाचा आहे. 1 ते 1:30
कळलं का? 30 मिनिटाचा हा पेपर आहे. कशाचा? तर स्टाफ कार ड्रायव्हरचा. बाळा त्यानंतर शिपाईच्या 2 शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहेत. याच्या बाहेर आताही जाता जाता हे पुस्तक बारीकचं आहे. हे पुस्तक कसं घ्यायचं आहे त्या संदर्भात सांगितलेलं आहे. आणि तरी नसेल तर एक नंबर घ्या, त्या नंबरवर काय करा, मेसेज करा. हे पुस्तक तुमच्या घरापर्यंत येऊन जाईल. 83 90 35 लक्षात घ्या, 83 90 53 35 93 ह्या नंबरवर मेसेज केला ते तुम्हाला कळवतील पुस्तक किती स्टॉक आहे का नाही, पुस्तक तुमच्यापर्यंत येईल का नाही, ह्या सर्व गोष्टी. आता बाळांनो पहा, दुसऱ्या शिफ्टमध्ये म्हणजे पहिल्या शिफ्टमध्ये शिपाईचा पेपर आहे. 2 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे. 2:15 वाजता तुम्हाला वर्गात एंट्री आहे. 3 वाजता तुमच्या हातात पेपर आहे. 3:30ला तुमचा कार्यक्रम डिलीट. तुम्ही निघले बाहेर की लगेच शिपाई बॅच शिफ्ट. 4 वाजता तुम्हाला ज्या ठिकाणी सेंटर आहे तिथं पोहोचायचं आहे. 4 वाजता तुम्ही गेटमधून आत गेले की 4:15 वाजता तुम्ही वर्गात आत जाणार. वर्गात गेल्यावर 5 वाजता तुमच्या हातात पेपर पडणार. 5:30 वाजता पेपर तुमचा हिसकून घेतला जाणार. म्हणजे तुम्हाला 1-2 प्रश्न राहिलेत तर तसं नसते, राईट. 5 वाजता तुमचा पेपर 5:30 वाजता तुमच्या हातातून घेतला जाईल. 30 मिनिटाचा टायमिंग आहे शिपाईच्या पेपरला. कळलं का? त्याच्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हरच्या पेपरला टायमिंग आहे 30 मिनिटं आणि लिपिकच्या पेपरला टायमिंग आहे 1 तास. कारण तिथं इंग्रजी विषय आला. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, 26 तारखेला पेपर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं याच्यानंतर हे बॅचमध्ये आपण बेसिक लेवलवर शिकवले ते पहा. तेवढंही नसेल बाळांनो तर यूट्यूबला रात्रीच्या माध्यमातून, रात्री 8च्या माध्यमातून आपण जे प्रश्न गेलो का तेवढे जीके आणि गणिताचे प्रश्न आणखी पाहिले तर वेगळं काही वाचायची गरज पडणार नाही. प्रत्येक जण सांगतील की याच्या बाहेर काहीच करू नका, आप की बार न्यायालय पार. तर तुम्हाला ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं तयारी करा. पण फॉर्म पण जास्त आलेले आहेत आणि म्हणाव्या तशा जागा पण खूप आहेत. कारण 2331ला 3,64,902 म्हणजे काहीच फॉर्म नाहीत. कारण आमच्या पोलीस भरतीच्या जागा आणि तिथं पोरांचा फॉर्म पाहिल्यावर तुम्हाला कळल गर्दी कशाला म्हणतात. तिथून गर्दीतून वर्दीत जाणं म्हणजे साधी गोष्ट नाही. शेवटी तुमचा अभ्यास, तुमची मेहनत जगात कोणाचीच वाया जात नाही. म्हणून संध्याकाळी पुन्हा आपण 8 वाजता न्यायालय भरतीला कसे प्रश्न असतील, गणित कसं असेल, कळलं का, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. ज्या ज्या गोष्टी असतील त्या सर्व आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या टीमनं देखील मेहनत घेतली. ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचलेली. तुमची मेहनत पेपरपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि पेपरपर्यंतची मेहनत यशापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि यशाचा गुलाल तुमच्या अंगावर पडायला पाहिजे. एवढीच एक तुमचा भाऊ, तुमचा मास्तर म्हणून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो. आप की बार न्यायालय पार. धन्यवाद.